इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण पगारामधनं पैसेच उरत नाही. होम लोन घ्यायचं आहे पण किती EMI ठेवावं तेही कळत नाही. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. साधारणतः आपल्या पगाराचे 4 भाग करायला पाहिजे. हा काही नियम नाही, पण सारासर जर असं आपण केलं तर आपलं फायनान्शियल आयुष्य खूप छान प्रकारे जाऊ शकतं. तर आपल्या पगाराचे 4 भाग कसे करावे? 30% जे पैसे आहेत ते घर खर्चासाठी खर्च करावे. दूध, किराणा, भाजीपाला, पेट्रोल ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. 30% EMI, जर तुमचं होम लोन असेल, कार लोन असेल, कुठल्याही प्रकारचं लोन असेल तर 30% साठी. उरलेले 30% कंपल्सरी इन्व्हेस्टमेंट मध्ये गेले पाहिजे जर कधी फायनान्शियल फ्रीडम पाहिजे असेल तर. आणि 10% मात्र स्वतःवरती नक्की खर्च करावा. आता प्रॉब्लेम कुठं होतो की होम लोनचा EMI किंवा कार लोनचा EMI हा पगाराच्या 50%, 60%, 70% जातो. अशी लोक आयुष्यात कधीही इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. तर साधारणतः आलेल्या पगाराचे असे 4 भाग करून आपण आपल्या पगाराचं व्यवस्थित नियोजन केलं तर पूर्णच्या पूर्ण आयुष्य आर्थिकदृष्ट्या खूप चांगलं जाऊ शकतं. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.